डे 2. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा तुम्हाला जसं माहिती आहे की डेली ब्लॉग आहे ना, आज डे 2 आहे. आपल्या इकडे पहिला आपला 2 BHK आहे, त्याची आपण टूर देऊया काय कसं आहे. म्हणजे ठीक आहे, ओके. आणि प्राईस पण सांगतो नंतर किती प्राईजमध्ये मिळालं आहे. सो बघा, इथून असं एंट्रन्स ते हॉलमध्ये 2 बेडरूम आहेत बोलतो, हॉलमध्ये 2 बेड आहेत. 2 बेडरूम आणि भावाची ड्रेसिंग जरा हे होत नाही. आणि इथे थोडा रात्रीचा पार्टीचा माहोल. भावाला समजत नाही काय ड्रेसिंग मारू. 2-3 कपडे चेंज करून झाले. 2 बेड आहेत, म्हणजे इथे 5 जण झालो. आणि इथे नुसते थांबत नाहीत. आणि इथे किचनची अवस्था थोडी तुम्हाला दिसते. ती अवस्था माझी चट्टी जर आत गेली तर सुकणार नाही. मग इथे एक टॉयलेट बाथरूम. आणि ही बघा, ही अजून एक बेडरूम. याच्यामध्ये 2 जण, म्हणजे आम्ही 7 जण एकदम परफेक्ट. तर हीच अशा प्रकारे रूम आहे. ठीक आहे. आम्हाला किती 9,500 मध्ये 4 नाईट 5 डेज. 9,700 मध्ये 4 नाईट 5 डेज. 5 डेजसाठी मिळाली आहे. सो इट्स म्हणजे 7 जणांसाठी बरोबर आहे, वर्थ आहे. 1100-1200 रुपये पर पर्सन पडत असेल. गोव्यामध्ये प्रॉपर्टी अशी म्हणजे कुठे मिळणार नाही तुम्हाला कुठे शोधून. ॲक्च्युली आमच्यावर इथे पण स्कॅम झाला. आम्हाला पहिला फिकफिन म्हणून दिलं रिसॉर्ट. तिकडे स्कॅम तो बोलतो की 1 BHK आमची बुकिंग होती 2 1 BHK. तर तो बोलतो की 1 BHK देणार आणि 1 रूम देणार. लय घाण होती, लय घाण. काहीच मेंटेन नव्हती. तर तुम्ही सांभाळून या. ऑनलाईन बुकिंग करता तर सांभाळून करा आणि एकदम रिव्ह्यू वगैरे प्रॉपर बघून बुकिंग करा. भले 4 पैसे जास्त गेले तरी चालते, पण प्रॉपर करा. पण हे पण ठीक आहे. आम्हाला त्याने एक ऑप्शन दिला की 2 BHK आहे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. तर हा ठीक आहे, म्हणजे या पैशामध्ये तर ठीक आहे. बाकी काय गोष्टी इथे प्रॉब्लेम नाही. गरम पाणी पण येते, फ्रीज आहे, AC, अजून काय पाहिजे, वायफाय आहे. ज्याने तुम्ही आता ब्लॉग बघितला असेल जो मी अपलोड केला आहे. तर आताचा प्लॅन आहे की आता आपण पहिले जाणार नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो. बाहेर पण आलाय गोट्या अंपार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. करता तू करता वार्ता वेगळाची. मित्रांनो, आता आपण बसलोय नाश्ता करायला. फोटो काढायचा आहे. हा ठीक आहे, फोटो काढू शकतो ना भाई, बंद करून. नाही बोलत आहे मी. तर भाई गोवन भाजी कशी आहे? ही काहीतरी नवीन भाजी आहे, गोवन भाजी स्पेशल आहे. छान आहे टेस्ट छान आहे. पाव, तडका, 3 मिसळ पाव, 2 गोवन भाजी आणि आपला इथे मिरची फ्री आहे. ओमकारकडे भाई बोला. ए भाई टेस्ट केली ना, कशी आहे? हा, कोणाला पाहिजे होती? गोवन भाजी सांगितली. मला पराठा सांग टेस्ट करून. खूप चांगला आहे. खाल्ला नाही पण खूप चांगला दिसतोय. सगळ्यांची काढायची नाही. मित्रांनो, पनीर पराठाची टेस्ट सांगतो तुम्हाला. मी पण सांगतो. पुरची चपाती मी पण सांगतो. चांगला ना, मस्त. पण आलू पराठा बेस्ट आहे त्याच्यापेक्षा. दोन्ही पण बेस्ट आहे. नाही, मला तो आवडला. मस्त आहे. 1 नंबर आहे. पराठा 1 नंबर. नाश्ता तर मस्त आला आहे. आता पॅराग्लायडिंग मस्त आहे, दिवसच मस्त आहे. पोट भरलं की नाही? आता बघू हे काय. नाही म्हणजे क्वांटिटी तर आहे भाई एका पराठ्यामध्ये. आता पॅराग्लायडिंगला जाणार. इकडून पुढचा प्लॅन तोच आहे, पॅराग्लायडिंगला जाणार. बघू आता कसं काय, तसे कोण कसे करतायत. आपण तर करणार. सो लेट्स सी. ब्लॉग जे येणार आहेत ना 5 दिवसाचे, ते तुम्ही वेळ काढून बघा. आता बिझी असणार तरी पण तुम्ही थोडा वेळ काढा आणि नक्कीच बघा. 22 तारखेला सुट्टी आहे, त्या दिवशी बघा. हां, खरंच खूप मजा येईल. तुम्हाला स्वतःला फील होईल की तुम्ही खरोखर तुम्ही स्वतः गोव्यामध्ये फिरताय. येस, असं वाटेल. चल. मित्रांनो, थोडीशी आपल्या प्लॅनमध्ये थोडं चुकीची दुरुस्ती. कारण विषय असा झाला आहे, क्वेरीम बीचला जायचं होतं आणि बाई पत्तूने ऐकला केरी बीच तो जो होता. अरे हा, तर हे तू ऐकलास, मी होतो तेव्हा लाईव्ह. म्हणजे तिकडे त्याने सांगितलं आम्हाला, त्या रूमवाल्याने सांगितलं की केरी बीच, म्हणजे त्याला बोलता येत नव्हतं, असं काहीतरी प्रॉब्लेम होता. आणि भलत्याच बीचला पोहोचलो. आता इथून परत जायचं तेवढं मागे. आणि आता तिकडे पॅराग्लायडिंग आहे. बघू आता, माहीत पण नाही पॅराग्लायडिंग आहे की नाही. आणि त्यात एक पत्तू हा बघा, मागे दाखव. हे इकडे बघ. हा, हो का. हा एक
आणि हा एक बॉक बॉक मित्रमंडळामध्ये यांचा सहभाग झालाय. ऑमलेट विमलेट बुक बुक. बघू आता तिकडे पोहोचल्यावर चालू केले नव्हतं, पण भावा बोलला की या बॉक बॉक मित्रमंडळाचं जरा एक हे करून दे, इंट्रोडक्शन करून दे. 2 बॉक बॉक आहेत आपल्यामध्ये ते. काना वाजवितो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. गव्याच्या नारी तान तुला चालल्या, पैसे देतील दाढी धावली. मारला खडा आणि फोडला गडा, हो मारला खडा आणि फोडला गडा, फोडील्या घागरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी न्यारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी न्यारी. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी न्यारी, रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात, तुझ्यासाठी 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 आले वनात काना रे, तुझ्यासाठी आले वनात काना, तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो काना कुंजवनात, मुरली वाजवितो काना कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात रे काना रे, तुझ्यासाठी आले वनात. किसी के कान में हीरा, मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार हीरा. तुम जैसे यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. ठरकियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे ठरकियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. तर मित्रांनो आता एक नवीन गेम चालू झालाय. प्रत्येक जण एक एक शायरी बनवणार. एक फनी फनी शायरी. काही अरे काही बोल ना भाई. वाटीत वाटी आणि आमच्या 2 अडकल्या रोटी. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे मोरजिम बीच. बघू आता माहोल काय ते समजेल. थोडी आपण गाडी पार्क करतोय आपले आणि मग जाऊ. बघू आता इथे पॅराग्लायडिंग आहे की नाही. आम्ही पण फर्स्ट टाइम म्हणजे मी आलो याच्या आधी, बट 1 डेसाठी आलेलो गावामधूनच. माझं गाव एवढं काही इथून लांब नाही. तर बघू आता भावाने प्लॅन केला आहे असं. बघू इथे पॅराग्लायडिंग आहे असं बोलतात. सो लेट्स सी. तर भावांनो प्लॅनमध्ये थोडा ट्विस्ट आला आहे. आपण इथे पण थांबत नाही आहे. आपण चाललो आहे अरंबोल बीचला. कारण तिकडे गेल्यावर कळलं की अरंबोल बीचला पॅराग्लायडिंग होणार आहे. तर कसं ठीक आहे, नवीन आहे, फिरतोय, हीच खरी मजा आहे. बघू आता तिकडे पोचल्यावर नक्की समजेल. आज आपल्या नशिबात पॅराग्लायडिंग आहे
तिकडे चालू आहे, तिकडे काय विषय आहे तिकडे म्हणजे काय नक्की कधी चालू असते, सॅटर्डे संडे चालू असते, कारण इकडे तो बोलला सॅटर्डे संडे चालू असते, वीकडेजला नसते. तर बघू आता काय ते जे काय ते तुम्हाला दिसेलच. रंबोल बीचला जाऊन बघूया काय सीन आहे, काय माहोल आहे. आणि ते बीचवर बाई रशियन दिसत होत्या. पण ठीक आहे, आपल्याला पहिलं उडायचं आहे, उडणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये उडणं दाखवणार. रशियन बघून तुम्ही खुश नाही होणार, तिकडे पण दिसतील किंवा अजून 2 दिवस आहेत तर रशियन तर असे चालता फिरता दिसतात होते. ठीक आहे, जसं प्लॅननुसार आहे तर आज पॅराग्लायडिंग झालीच पाहिजे. बघू आता पॅरा रोडचा पण अजून एक प्लॅन आहे. वाव नाईस. तर मित्रांनो बघा, आपण गॉगल पण घेतला एक, आपल्याकडे एक ग्लास नव्हता जो कुठे बाहेर गेल्यावर किंवा घालू शकतो, तर एक घेऊन टाकला. कसं वाटतं सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ठीक आहे, आणि आता इथून 15 मिनटात चालत तिकडे जे आपल्याला ह्याला जायचं आहे पॅराग्लायडिंगसाठी, सो ते 15 मिनटात चालत जाऊन तिकडे आहे. आता बघू, स्वीट लेक म्हणून बोलतात काय आहे तिकडे, आता बघू नक्की आहे की नाही. तुम्हाला जे काय ते दिसेलच, आता काय बोलणार, सारखं तेच बोलून तरी काय फायदा. जे आहे त्याचे एन्जॉयमेंट करू. बघू, तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो जरा. समुद्रावर आलो आहे, पहिला समुद्र काय भाई, गोव्यावर आलेला पहिला समुद्र, पहिला बीच कुठला आहे हा? अरंबोल. हा, अरंबोल बीचवर आलो. मित्रांनो हा कॅमेरा चालू केला तुम्हाला चांगल्या व्ह्यूसाठी, फक्त बघत राहा. ओके, मित्रांनो तुम्हाला पण जर पॅराग्लायडिंग करायची असेल तर अरंबोल बीचवरून राईट साईडला सरळ चालत आलात ना की मार्केट लागतं, तिकडून सरळ चालायचं. जे आता आम्ही चालतो आहे तेच ते मार्केट आहे जे तुम्हाला दिसतं. कारण आम्ही 12 वाजता नाश्ता केलेला आणि आता वाजल्यात 4:45. तरी पण भूक जाएगा तो मिल जाएगा ना. सो तरी पण भूक नाही लागत आहे, कारण आता फक्त भूक आहे पॅराग्लायडिंगची. पॅराग्लायडिंग करणार नंतरच जेवणार काय भाई, नाही तर जेवणारच नाही आज काही होऊन दे भाई. एवढे एक तर 2-3 बीच जाऊन आलो आहे, चुकलो आहे तिकडे. आता पॅराग्लायडिंग करूनच आता चाललो आहे त्याच दिशेने. बघू काय आहे विषय. जर इथे नसेल ना खरंच कंटेंट तर नाही बनणार. खोल आहे, विषय खोल आहे, पृथ्वी गोल आहे मध्ये. तर मित्रांनो आनंदाचं म्हणजे असं काय बोलणार आहे. आता जी गोष्ट आम्ही सकाळपासून करायचा प्रयत्न करतोय आणि भटकतो इथे तिथे, तर ती गोष्ट आता आम्हाला दिसली आहे आणि चालू सुद्धा आहे. दिसली आहे म्हणजे चालू आहे. आम्हाला जरा हडल्स आहे. चल, तर आपण आता करणार आहे तेव्हा तिकडून तुम्हाला मी आता ह्याच्या आधीची व्हिडिओमध्ये दाखवलं की तिकडे वर पॅराग्लायडिंग चालू आहे आणि आता आपल्याला मजा येणार आहे. कितना 3000 पर पर्सन. अरे 3000 ना चलेगा. और यहाँ पे क्या बोल रहे थे आप? यहाँ पे मैं क्या सनबेड में बैठेंगे. कितना है सनबाद का? सनबेड का रहता है. सनबेड. हाँ बेड. अच्छा. सनबेड का 50 ईच रहता है जब तक बैठना हो. अच्छा, 50 रुपीज ईच. या 50 अकेला कि कोई साथ में मिलेगा? बराबर. रशियन. ऐसा भी नहीं है, यही कर रहा है. हमको अभी पहले उड़ना है, उसके बाद तो बैठेंगे. बैठो तो सही ना. नहीं, मैं पैराग्लाइडिंग के लिए भेजूंगा ना, पायलट जाएगा साथ में. सही कह रहा है. बैठो पहले. पैराग्लाइड भाई बैठना भेज रहा हूँ ना आपको. हम लोग बहुत सुबह से मान गया मैं तो ऐसे खुद घूमेंगे. पायलट यहीं से जाएगा हमारे पास. यहाँ पे क्या बोल रहे थे? यहाँ से होता है फ्लाई ऊपर से, ठीक है. और यहाँ से आपके साथ पायलट जाएगा. उधर कहाँ जा रहे हैं? उधर से थोड़े नहीं होता है. तो वहाँ पे दिखा, लेकिन हम लोग वो ऐसे ही वो लोग जा रहे हैं ना वहाँ पे. वो नहीं जा रहे, कोई नहीं जा रहे. ठीक है, हम लोग देख के. वो देखो यहाँ से घूम के जाता है. अच्छा, ये पत्तो झूठ तो नहीं बोली. इधर आओ, ये देखो ऊपर. इधर बढ़ो.
बोलतो फ्लाइट ठीक है, आप उधर जा रहे हैं, मैं आपको गलत नहीं गाइड करूँगा। तो आओ बैठो ना, मैं पायलट को आपके साथ भेजता है ऊपर। कितना आगे तो आएगा ना ब्रो यार, तो करना लगेगा तो आराम से फ्री डिस्काउंट मिलेगा। डिस्काउंट नहीं है आपके लिए, फ्री बैठ उसमें वीडियो इंक्लूड है आपको जो डिस्काउंट पे है। वीडियो इंक्लूड है मतलब आप कैमरा दोगे क्या? वो रहेगा, GoPro से रहेगा। अच्छा ओके। तर मित्रांनो आपण पॅराग्लायडिंग आता करणार होतो, बट ना ते लोक बोलतात की विंड थोडा म्हणजे एक वन साईड आहे जास्त, तर त्यामुळे करू शकत नाही. म्हणजे करू शकतो बट थोडा टाईम तुम्हाला थांबायला लागेल, थोडं म्हणजे शांत व्हायला. आता किती वाजले? 5:30 वाजले. तर बघू आता जसं होईल तसं करू आणि तुम्हाला दाखवू, पण करायची तर आहे. मला तो इच्छा खूप आहे. आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो, ते बोलले की आता नाही होणार म्हणून, विंडचा थोडा प्रॉब्लेम आहे, नाही होणार. तर तोपर्यंत फोटोशूट करत होतो, जे तुम्हाला फोटो इंस्टाग्रामवर दिसतील. पटापट सगळ्यांचे इंस्टाग्राम चेक. ओके, आणि फोटो लाईक कमेंट विमेंट झाली पाहिजे. ओके, तर बघू आता जेव्हा सांगतील तेव्हा ब्लॉग चालू करू. जास्त मोठा पण नाही करणार आणि मजा येईल तुम्हाला. हॅलो ब्रदर, व्हॉट आर यू डुईंग? ॲक्च्युली आय हॅव शूटेड व्हिडिओ फॉर यूट्यूब. Yes, you can. Yeah, but what are you doing exactly? It's for boxing. For boxing? For boxing. You are a professional boxer? No, professional. No professional. What's your name? My name is Goga. Okay, and where are you from? I am from Ukraine. Okay, nice to meet you. Nice to meet you. Thank you. Welcome. Yeah. Actually, I have shooted a video for YouTube. Okay, and I have shooted a video for your partner also. And you are so cute also. Thank you. What's your name? Lika. 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 My name is Shubha. Hello. Nice to meet you. And where are you from? Ukraine. Okay. And how many days you are stay for here? No, 5 days. Only 5 days. Okay. And how is that? Your first I'm time? Your like- first time or? Yeah. Okay. Thank you so much. Yeah. Bye. ह्या पार्टसाठी पूर्ण ब्लॉग बघितलात ना, खरं सांगा. तर आता तुम्ही बोलत असाल की म्हणजे काही चांगले लोक बोलतील की चुकीचं बोललं आहे. आय नो चुकीचं बोललं आहे, बट कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. एकतर अशा लोकांशी जाऊन बोलणं डायरेक्ट, त्या लोकांचं म्हणजे त्याचा ॲक्सेंट वेगळा, तरी पण मी ट्राय केला. तर कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही जास्त ते निघेल, मला नाही फरक पडत. तर तुम्ही ट्रोल करा, काय करा, आय डोंट केअर. ओके, लँग्वेज डझंट मॅटर. येस, इमोशन, आमच्या दोघांचे इमोशन्स एकदम असे. ती पण ब्लश करत होती, मी पण ब्लश करत होतो. बाई बस झालं, एका रशियनशी बोललो, आता दुसरी बघायची. रशियन नव्हती, सार्थकी लागली. रशियन नव्हती बाबा, युक्रेनियन होती. पण ठीक आहे, गोरी असली की रशियन, विषय संपला. ऑलरेडी रशिया आणि युक्रेनचा वॉर झालेला आहे, माहिती आहे. पण आता मी भाई युक्रेन बरोबर, विषय संपला. रशियन अपोजिट आपल्या बाई, विषय संपला. रशियन नको मला, युक्रेनियनच पाहिजे. ते गुलाबी नको आहेत. हां, मला युक्रेनियनच पाहिजे. हा, गुलाबी एकत्रच होते. पिंकी पॉंकी नको आहे. बस. आणि पॅराग्लायडिंग नाही होऊ शकली कारण ते विंडचा प्रॉब्लेम होता, ते नाहीच झालं. निसर्गाच्या पुढे काही कोणीही जाऊ शकत नाही. निघू पुढे. तर आता प्लॅन आहे जेवायचा, त्यानंतर रात्रीचा प्लॅन असेल पार्टीचा. रे तुम्ही घाणेरडा काय पण बोलता रे, खूप घाणेरडा तुम्ही. मी अशातलं नाही, मी एकदम मनभावे गेलो तिच्याशी बोलायला. मला तिच्याशी संवाद साधायचा होता, तिच्या युक्रेनचं जाणून घ्यायचं होतं, काय कसं काय ती नक्की कुठून आहे आणि काय. माझी गाडी नंतरला इंग्लिशच्या रुळावर उतरून गेलेली पूर्ण. भाई इम्पॉर्टंट काय आहे? कॉन्फिडन्स. आमचे इमोशन. तिला कळलं ती क्यूट दिसते, ती मला बोलली तू हँडसम दिसतो. आम्ही तिच्याशी मनातल्या मनात बोलत होतो. आम्ही डोळ्यांनीच बोललो बाबा, डोळ्यांनी. तुम्ही बोललात नाही, डोळ्यांनी साफ केलात.
तर भावांनो आता आपलं बीच वगैरे फिरून झालेलं. पॅराग्लायडिंग तर काय केली नाही तुम्ही बघितलं. पण युक्रेनियनला भेटलो. पण आता आपण चाललो थोडं पार्टीसाठी. थोडं जेवणार वगैरे बाहेरच आणि पार्टी मावलं आहे. ड्रेसिंग दिसतं ना तुम्हाला. बोल ड्रेसिंग दाखव. आता डायरेक्ट भेटूया बीचवर. चल भावांनो वेलकम टू कलंगूट बीच. तर इथे बघू काय वाईब आहे. थोडं आम्ही पण असंच फिरायला आलो आहे. पार्टीचा वगैरे आज माहोल नाही. पार्टी परवा आहे आपली. नाही परवा की उद्या आहे ना आपली पार्टी. उद्या आहे. उद्या जायचं आपल्याला पार्टीला. अरे म्हणजे आपण डीजे विजे बाई. बघितलं तुम्हाला खोटं वाटतं मी दारू पितो. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं मी दारू पितो पण नाही पितो. ऐकलात ना आता. हा बघा हा दारू पितो वाटतं ना तोंडाने. बघा हा हे पितो काय ती देशी पितो. देशी तोंडाला कसं वाटतं बघा. सुकलाय पुरा देशी पिऊन पिऊन. सगळ्या दारू मीच पितो. मित्रांनो इथे खूप स्कॅम आहेत. खूप स्कॅम बेकार. बोलतात का एक करतात का एक. फुल एकदम खतरनाक स्कॅम. त्यामुळे थोडे शांत डोक्याने या. आमच्याकडे एक शांत डोक्याचा माणूस आम्ही आणला आहे त्यामुळे थोडा मॅनेज होत आहे. तर बेंचो दे बराबर शिव टेकडी. तर मित्रांनो डे 2चा ब्लॉग आपण इथे एंड करत आहोत. व्हिडिओ आवडली असेल तर माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. कारण सारखं ते सांगणार नाही. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पटापट कालची पण व्हिडिओ बघा आजची पण व्हिडिओ बघा. पटापट मला एडिट पण करायची आहे. आणि जर असे कंटेंट आवडत असेल तर मी अजून थोडे रिस्क घेईन. अजून रशियन युक्रेन सगळं म्हणजे जे जे भेटतील आपल्याला वाटते जिकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतं जिकडे बोलायला भेटेल तिकडे जाऊन नक्की बोलू. उद्या पण जर तुम्हाला म्हणजे असं पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की. मी ही व्हिडिओ उद्या सकाळी तर पोस्ट करेनच. ठीक आहे तर मला समजून जाईलच. ओके तर बस आजचा व्हिडिओ आपण इथे एंड करत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव्ह यू ऑल. बाय पीस. बड़ी 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 बात